बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडी तपासणी नाक्यावर अन्न व औषध प्रशासनाने सुमारे 17 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला। कारवाई दरम्यान वाहन चालक दुसऱ्या वाहनाला लटकून पळून जाण्यात यशस्वी झाला असून पुढील तपास सुरू आहे। अन्न व औषध प्रशासनाने बुलढाणा जिल्ह्यात मोठी कारवाई करत 17 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे। मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथून बुलढाण्याकडे गुटखा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी वन तपासणी नाक्यावर सापळा रचण्यात आला। पहाटे सुमारे 2:30 वाजता संशयित वाहनाची तपासणी केली जात असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला। मात्र कारवाई सुरू असतानाच वाहन चालकाने दुसऱ्या वाहनाला लटकून घटनास्थळावरून पळ काढला। एफडीएने संपूर्ण गुटखा जप्त केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे।